मित्रांनो आपण पाहतात आपलं चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट. तर मित्रांनो आजचा बिग बॉसचा शो तुम्ही पाहिलेला असेल एपिसोड, त्याची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अपडेट. आणि मित्रांनो पूर्ण अपडेट तुमच्यासाठी फक्त आपल्या चॅनलवरतीच. तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला विशाल आणि प्रभूचं जे भांडण झालं त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की विशाल हा प्रभूचं बॉडी शेमिंग करत होता, त्याला बुट्ट चिडवतो. त्याच्यानंतर मला तर एकच वाटतं की विशालच्या अंगामध्ये काहीच दम नाहीये. तो एवढ्या पोराला पाहून त्याच्याच मागं लागलेला आहे. त्याचे सारखं हे करत राहतो, त्याला चिडवतो काय, त्याला खालून पालून बोलतो काय. त्याच्या एवढा नाहीये तरी तो तसं करतो. एक तर विशालला म्हणा तुझ्यात दम नाहीये, बाकीच्या कोणाला लढत नाहीये, तो बापटला लढत नाही, तो ओमकारला लढत नाही, त्या आयुषला लढत नाही, रोशनला तर तू मित्रच बोलून घेतलं कारण की तुला माहिती होतं की तो तुला तुझ्यासाठी तोच एक भारी पडेल म्हणून तू त्यालाच मित्र बनवून घेतलं. आणि उरलं कोण तिथं? रुचिता होती, रुचिताला मैत्रीण बनवून घेतलं, टोळीत घेऊन टाकलं. आणि मग बाकीचे आहे ना तुला, पण मग ते बिचारा त्या प्रभूच्याच मागं काय लागलेलं आहे. ते तुझ्या एवढी बॉडी पण नाहीये त्याची, पण तो डोक्याने खेळतोय तुझ्या संगती, हे तुझ्या लक्षात येत नाही. पण तो उत्तर एवढं भारी होतं का तिथं विशालची रडवली त्यांनी. तो चांगला होता, शब्दावर शब्द बोलत होता. तर मित्रांनो हे बरोबर आहे की त्याला कोणा संगीत नाडायचं पंगाळ घ्यायचं हे नाही करत होतो, फक्त त्या छोट्या प्रभूला पकडलेलं. आणि त्याला प्रभूचं काढायची काय गरज आहे? तू लुताळा आहे, तू बुटका आहे, तू ये तू ते. अरे तो त्याच्या तब्येतीने देवाने त्याला तसं घडवलंय म्हणून तो तसं आहे. तू आहे ना बॉडीगार्ड, तू तुझ्या सारख्या माणसांसाठी लढ ना तिथं. आता आम्ही म्हणतो तू बुक्या आहे, टोरपोक आहे, घाबरगुंड आहे, बायांच्या मागं लपून खेळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे विशालचं चालू आहे. जाऊ दे आता विशाल बद्दल विषय सोडून द्या, कारण की विशाल आणि टोळीचा विषय जर घेतला तर असं वाटतं की नेमकी टोळी कोणाची आहे. आता टोळीचा विषय गम झालेला आहे, कारण की आपण बघतोय की सध्या पण तुम्ही विचार करा मित्रांनो, बाहेर एवढ्या कमेंट्स येतात, आम्ही पण कमेंट्स वाचत असतो की रुचिता ही आहे, रुचिताला बोलायची तमीज नाही आहे, रुचिता फेक आहे, रुचिता त्याच्यानंतरून रागिष्ट आहे, तिला बोलायचं हे नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे निगेटिव्ह कमेंट, रुचिताला लवकर बाहेर काढा, रुचिताला शिवाय द्यायची सवय आहे. या सगळ्या जरी कमेंट आपण वाचल्या मित्रांनो, पण आज जर आपण बघायला गेलं तर बिग बॉस शो चालवतोय, रुचिता शो चालवते. ऍक्च्युली रुचिता तिथं खेळतीये, रुचिता भांडतीये, रुचिता बोलतीये, म्हणून रुचितामुळे काहीतरी जिवंत आहे. नाही तर बाकीचे तर सगळं तिथं पिकनिक करण्यासारखे आलेले. कोण कोपऱ्यात बसून राहतं, काय स्ट्रॅटेजी बनवतं वरती बसून, तरी पण काहीच नाही. आणि मेन म्हणजे बनवतं स्ट्रॅटेजी, पण ती अंमलात आणती पण नाही. नुसतं फक्त वरती बसून काय बोलत बसता काय माहिती, त्यांच्या गुरतुर आपल्याला ते ऐकायला येत नाही. कशासाठी त्यांना आणून बसवलंय तिथे. करण सोनवणे आणि ती प्राजक्ता, ते दोघं जण बसले असता, गुच्चू बोलत राहता काहीतरी. आणि आजचा मुद्दा प्राजक्ताचा मुद्दा झाला. प्राजक्ता बोलत होती अनुश्री की तू बसून राहती तर कोणी बोलत नाहीये, कोणी स्टँड घेत नाही. जर तू जर सगळ्यांनाच जर नॉमिनेट करत राहिलेली आहे, जे मेन होते स्टँड घेणारे त्यांनाच जर तू नॉमिनेट केलेलं आहे, मग ते तुझ्याकडून कायला बोलतील? आपण एक प्रश्न येतो ना. मग तू यापेक्षा ठेवली नाही पाहिजे, तू स्वतःहून भांडली पाहिजे नव्हती. गेली काय तिथं रूम मध्ये शांत बसून घेतलं, काय केलं? काहीच नाही. आम्हाला वाटले आता प्राजक्ता मस्तपैकी आता काहीतरी बिग बॉस पाहण्यामध्ये मजा आणून, पण ती गेली तिथं सांगत बसली आणि तिथं विषय क्लोज करून टाकला. तेच होतंय की, आणि त्याच्यामुळे आपण पण विचार केला पाहिजे की आपण कोणाला सपोर्ट करायला पाहिजे आणि कोणाला नाही. तर तो मुद्दा वेगळा आहे मित्रांनो, सपोर्टिंगचा मुद्दा. आणि त्यानंतरून आपण येतो आजच्या मेन टास्ककडे, म्हणजे त्याचा विषय होता पिठाची पापड फॅक्टरी का पिठाची रंगपंचमी. पिठाची रंगपंचमी आम्ही नाव दिलं, पिठाची रंगपंचमी. काल काय त्या पिठावरून भांडणं चालू होते, तन्वीला बोलत होते, हाडून पाडून सगळं करत होते. आणि आज काय झालं? आज स्वतःच पीठ उतळून राहिले.
हा, सुरुवात तर कोणी केली? करणबाईंनी केली. तिला नॉमिनेट मध्ये टाकायचं कारण तर ते करणच होतं हा, की किनी आटा लपवला, हे केलं. तिचे 2-3 मुद्दे निघले होते काल. तिचे 2-3 मुद्दे निघाले होते. आणि आज सगळे करणचे, आता करणचा पण मुद्दा निघाला. एवढं पिठाची ना असं दूर बरेच घेऊन गेला आणि फेकलं बिकलं. बरं ठीक आहे, चल ते पिठाचं जाऊ दे, त्यांनी फेकलं बिकलं, काय झालं आता ते उद्या कळलं आपल्याला. टास्कमध्ये टास्क रद्द होतो का सक्सेस होतो तो प्रश्न नाहीये. जर प्राजक्ताकडे बघायला गेलं पाहिजे, प्राजक्ता प्रभूला किती आता समजून घेत होती की तू असं कर, तसं कर, हे कर, ते कर. मग काल कुठे गेलं तिला नॉमिनेट करायच्या टायमाला? तो दिसतच नाही. तो तर अदृश्य होता. तो तिथं गेम खेळतच नाही, त्याला काही समजतच नाही. आणि आता जेव्हा तो तिथं त्यावेळेस आता जो संचालक झाला तर त्याची गोडी मुद्दे मान, तू तुझा काय ऐकल. पण त्यांनी ऐकलं पाहिजेत की नाही हे नाही ऐकलं त्यांनी सांगितलं ना सरळ साधा सिंपल, इकडे दिसत नाही आणि इकडे दिसतंय. त्यांनी त्याचा मुद्दा ठाम मारून दिला. तर त्यांनी सगळं रुचितावर सोडून दिलंय. रुचिता काय बोलतील काय नाही आता तो प्रश्न आहे. तर एखादा तरी मला तर वाटतं उद्या एक मत दोघांचे नाही होणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा थोडासा तास होता. त्याच्यानंतर त्याच्या शिव्या गाळ्या झाल्या. रुचिताने सुरुवात करून टाकली टास्कमध्ये. जी काय करायची होती, रद्द करायची, जे काय पीठ इकडं तिकडं फेकायचं होतं ते करणनी केलं. हे सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्याला उद्या समजाल की याचं फलित काय. नेमकी टास्क रद्द होतो की परत संचालक निर्णय देऊन टास्क परत त्याच्यात आणतो आणि कॅप्टन्सीचे दावेदार आपल्याला भेटले. नाही, मेन ऍक्च्युली उद्याचा तास रद्दच होणार आहे, मला तर माहिती 100% झालं. आणि उद्या काय तमाशे होतील हे आपल्याला आम्ही रिव्ह्यू करून सांगू की आज असे तमाशे झालेले बिग बॉस मध्ये. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.